माझी एजन्सी नवीनच होती. माझ्या मैत्रिणीला मुलगा झालेला, तर मी तिच्या मिस्टरांना पॉलिसी दिलेली 5 लाखाची. मुलगा झाल्या लगेच दिलेली चिल्ड्रन्स मनी बॅक म्हणून पॉलिसी दिलेली. आणि त्याचे प्रीमियम होता काहीतरी 2,500 रुपये पर मंथली. आणि दर महिन्याला त्यांच्या अकाउंटमधून ECS ने प्रीमियम जात होता. आणि त्यांची आधीची पण जीवन आनंद पॉलिसी होती. तर तो एजंट सर्व्हिसिंग नाही द्यायचा, तर ते माझ्याकडेच चेक द्यायचे. आणि ते जे जिजू होते ते घरी नसायचे, चेक ठेवून द्यायचे. मी त्यांच्याकडे जो चेक घ्यायला जायची ना दरवेळेस, तर त्यांचे जे वडील होते ते म्हणायचे, पॉलिसी काय म्हणे, माणूस गेल्यावरच पैसे देते, माणूस गेल्यावरच पैसे भेटतात म्हणून. त्यांचे वडील एकदम अगेन्स्ट होते LICच्या. आणि नंतर मी पण एक पॉलिसी दिली, तर मी मंथली प्रीमियम ठेवला, कारण की त्यांचे वडील चेक वेळेवर देत नव्हते मला. तर जेव्हा त्यांचा मुलगा झाला 2 महिन्यांनी त्यांनी माझ्याकडून पॉलिसी घेतली 2,500 रुपये पर मंथ. कंटिन्यू 10 हप्ते गेले आणि 11वा ECS होता तो बाउन्स झाला इनसफिशियंट फंडमुळे. तर मी त्यांना फोन केला सॅटर्डेला संध्याकाळी एक 5:30-6च्या दरम्यान, की दाजी म्हटलं प्रीमियम बाउन्स झाला हो तुमचा. म्हणे अरे हो सपना, जरा घरात लग्नाची गडबड होती तर गेला नाही प्रीमियम. म्हटलं ठीक आहे. आणि त्या दिवशी ते माळलेगावला होते, माळलेगाव की जळगावला होते. तर ते मला बोलले की आज सॅटर्डे, उद्या संडे म्हणे सपना, तर तू उद्या येशील का. म्हटलं नाही, मी मंडेला ऑफिसला जाताना कॅश कलेक्ट करते तुमच्याकडून. म्हटलं ठीक आहे. ते जेव्हा तिकडून येत होते म्हणजे सॅटर्डेला त्यांचं 5:30-6 वाजता माझं त्यांचं बोलणं झालेलं. आणि त्या रात्री ऍक्सिडेंटमध्ये रात्री 12 वाजता ऑन दी स्पॉट त्यांची डेथ झाली. म्हणजे माझ्या डोक्यात काय होतं की सोमवारी त्यांच्याकडून प्रीमियम कलेक्ट करायचं आपल्याला. आणि रविवारी असंच फेसबुक ओपन केलं तेव्हा मला कळालं की भावपूर्ण श्रद्धांजली. तर इमिजिएटली LICने आणि म्हणजे कसं, जो मंथली ECS असतो, नॉर्मली आपले जे प्लॅन्स मोड असतो क्वार्टरली, हाफ इयरली, त्याला आपण 1 महिन्याचा ग्रेस पिरियड देतो. पण ECSचा ग्रेस पिरियड हा फक्त 15 दिवसाचा असतो. आणि मला एवढं टेन्शन आलं, मी लगेच ब्रांचला जाऊन विचारते, अरे क्लेम भेटेल की नाही, क्लेम डिपार्टमेंट. अरे म्हणे काल वारला तू लगेच आज कसं काय. म्हटलं नाही, भेटेल किंवा नाही भेटणार. तर त्यांची डेथ आहे ना 14व्या दिवशी झाली होती, म्हणून त्यांना क्लेम दिला LICने. इमिजिएट 5 लाख रुपये दिले. आणि दर 28 मार्चला त्या बाळाला 50,000चा चेक जातो. 4 वर्ष झाली सर या केसला. आणि दर 28 मार्चला त्याची मम्मी मला फोन करते, सपना आज तुझ्यामुळे 50,000 रुपये अकाउंटला आलेले. आणि त्याने म्हणजे LICने जीवन आनंद पण त्यांची खूप मोठी पॉलिसी होती, सर्वच त्यांना 38 लाख रुपयाचं क्लेम अमाऊंट दिली.